नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आळंदी येथे कारच्या धडकेत 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या प्रकरणी 26 वर्षीय डॉक्टर प्रथमेश कोकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र आरोपीला अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोशी आळंदी रस्त्यावर श्रुतिका मिरसे ही रस्त्याच्या कडेला असताना भरधाव कारने तिला धडक दिली। धडकेनंतर कार तिच्या अंगावरून गेल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। मात्र उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग करून चिंबळी फाटा येथे त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मात्र उपलब्ध पुरावे आणि अटकेसंदर्भातील कायदेशीर तरतुदींचे विचार करून आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या निर्णयावरून विविध स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीला अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे। या घटनेमुळे मिरासे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस